यांच्यामुळे आमचा जीव धोक्यात येऊ शकतो. मी लगेच जाऊन पिगेरियाला कळवतो की शत्रू आमच्याच घरी आहे. आह. ते लोक गेले तरी कुठे? आकाशात गेले की या धरतीमध्ये समावले? पिगोला, नीच, माझ्या समोर याची तुझी हिंमत तरी कशी झाली? मी तुला बोलावलं हे शक्य नाही आणि न बोलावता तू येशील असं मी होऊ देणार नाही. अरे थांब थांब थांब, तुझं नाव काय, गाव काय आणि तूच सांग, पुढे मी बोलू काय? वा वा, मला आजकाल इतकं मस्त सुचतं. या थांब शब्दाचा वापर बघा, 3दा थांब म्हणतोय मी. त्यामुळे तुम्हीही थांबा आणि मी काय म्हणतो ते शांतपणे आणि नीट ऐका. हा ग्रह म्हणजे माझी आई आहे आणि जो मला थांबायला सांगेल त्याला मी मारून टाकेन. तो माझी टीम सोडून मला धोका दिल्यास आपल्या ग्रहाच्या प्रगतीसाठी मदत केली नाहीस. मला तुझं तोंडही पाहायचं नाहीये. चल निघ इथून, गद्दार. गद्दार नाही, इमानदार आहे. म्हणून इथे तुम्हाला माहिती द्यायला आलोय भावा की ते एलियन्स माझ्या घरी आले आहेत. त्यांनी माझ्या मुलाशी मैत्री सुद्धा केली आहे. तुमचा विश्वास नसेल तर स्वतः येऊन बघा. ते सगळे एलियन्स माझ्याच घरी थांबले आहेत. ए पेडियाट, आपली माणसं घेऊन जा. हो, पण कुठे जायचंय? ए पेडियाट, यांच्या घरी जा आणि एलियन्सला पकडून आण. सगळ्यांना पकडायचं का? नाही, दोघांना तिथेच गोट्या खेळायला सोडून दे. गोट्या खेळायला. बरं ठीक आहे, कोणत्या दोघांना सोडू? इडियट! अरे तुम्ही पुन्हा विसरलात, माझं नाव इडियट नाहीये, पीडियट आहे. म्हणा पीडियट. हो हो पेडियाट, जा, सर्वांना पकडून आण. ओके. पण एक गोष्ट लक्षात ठेवा भावा, माझ्या मुलाला काही व्हायला नको. ओके. शांत रहा पोपट. मिरची पिगमॅन खातोय, तू नाही. हिरवी मिरची मला खूप आवडते, त्याने मला एनर्जी मिळते. पोपटलाही मिळते. खरंच का? क्या बात आहे. रॉक ऑन ब्रो. हे घे, खा खा खा. रॉक ऑन. मिळाली ना एनर्जी. पोपटाचा ट्रॅकिंग पीडियट आला रे. जरा ऐका ना, तुमच्यापैकी पिगोलचा मुलगा कोण आहे? एका पिगचं पोरग एक पिगच असेल ना. पोपट किंवा मांजर नसेल ना. कळलं काय? हो, समजलं. तुम्ही जरा बाजूला व्हा. पिगोलाने सांगितलं माझ्या मुलाला काहीच व्हायला नको. काय डॅडनी सांगितलं? हो, त्यांनीच तर आम्हाला सांगितलं की एलियन्स इथे आहेत असं. आता यांना पकडून पिगेरियाकडे न्यायचंय. पकडणार कसं? दोर तर आणलाच नाहीये. ओ नो. पण जाळं आणलंय ना. नाही, जाळ्यात तर मासे पकडत्यात, जनावर नाहीत. कळलं काय? ही इज राईट. आता थोडं थोडं समजतंय. दोर मिळेल का प्लीज? पण आम्ही आमचा दोर का द्यायचा? जा, तू तुझा घेऊन ये. ओके ओके. इडियट, कुठे चाललास? याचं नाव इडियट नाही, पीडियट आहे. हा, ऐका ऐका, या एलियन्सच्या लक्षात आलं, पण तुमच्या लक्षात येत नाहीये. ओके पीडियट, आपण यांना हाताने पकडून घेऊन जाऊ. हो, असंही करू शकतो. पकडा. इतकं सोपं वाटलं काय? पकडून तर दाखवा.
गोल गोल रिंग्स त्यात फिरतात पिग्स. मी इथे असताना माझ्या मित्रांना कोणी हातही लावू शकत नाही, समजलं? शटअप. हात न लावता आम्ही कसं पकडणार? हात तर लावावाच लागेल ना. हा मुद्दा चांगला आहे. घाबरू नका, बिग मॅन तुम्हाला काही होऊ देणार नाही. आयडिया. याने काही फरक पडत नाहीये. फरक पडणारच. नाही, गुदगुदी नको करूस. याला गुली करा. हो नाही, नको. बनी बेशुद्ध पडला. अरे हत्तीच्या पिल्ला, उठ बनीवरून. आज पिगेरिया खूप खुश होणार. घेऊन चला रे सगळ्यांना. पिगोलाच्या मुलाचं काय करायचं? त्याला इथेच राहू द्या. गेंडा कोण? अरे गेंडा कोण आला? चला चला लवकर लॅब मध्ये चला. या स्वागत आहे. तुम्हाला काय वाटलं की आमच्याच ग्रहावर आमच्यापासून लपून राहू शकता? हा ग्रह म्हणजे माझी आई तुम्ही तुमच्या आहे. ग्रहावर आलेल्या पाहुण्यांची असं वागता का? पाहुणे एलियन्स पाहुणे नसतात, ते फक्त रिसर्चला उपयोगी पण पडतात. तुला आमच्या डोक्यावर रिसर्च कशापाय करायचंय? कारण पृथ्वीवासियांचं डोकं खूप चांगलं असतं. डोकं तर आमचंही खूप चांगलं आहे, पण तुमच्यासारखा चतुरपणा नाहीये. गेंडागोलशी लढण्यासाठी चतुरपणा हवा, कारण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. लढण्यासाठी डोकं नाही वापरावं लागत, शक्ती वापरावी लागते. हा गेंडागोलशी तुम्ही शक्तीने नाही लढू शकत. सर, हा गेंडा गोल आहे तरी कोण? गेंडोलँडचा राजा. तो खूप मोठा आणि भयानक आहे. हा ग्रह म्हणजे माझी आई आहे आणि तो आमच्या ग्रहावरच्या लोकांवर हल्ला करून त्यांना उचलून गेंडोलँडला घेऊन जातो आणि सोडतही नाही. मग कोण सोडवतं तुमच्या माणसांना? ते परत कसे येतात? नाही आहेत. गेंडागोल त्यांना गोलाम बनवून ठेवतो.
तो सर्वांना सोडेल असं होणार नाही आणि माझ्या ग्रहावरच्या लोकांना गुलाम बनवेल हे मी होऊ देणार नाही. हा ग्रह म्हणजे माझी आई आहे. आणि वडील कोण आहेत? हो हो, मी पण हाच विचार करत असतो. तुमचे वडील कोण आहेत? हे बघा, आम्ही त्याच्याशी लढून त्याला पकडू. तू पकडशील? तुझा जीव किती? तू बोलतो किती? जे काम पीडित सारखा शक्तिशाली नाही करू शकला ते तू करशील? यो तर इडियट आहे ना. इडियट नाही पीडियट. हा जे असशील ते, पण तुझ्याकडे डोसकच नाहीये. पण आमच्याकडे डोसकं आहे ना, कळलं काय? सर, यांना एक संधी देऊन पाहू. आम्ही बघितलंय, गेंडागोल आपल्याच ग्रहावर आहे. आपल्या ग्रहावर कोण कोण आहे, कोण कोण नाही आहे? मला सगळं ठाऊक आहे. हा ग्रह म्हणजे माझी आई आहे. गेंडगोल इथे आलाय म्हणून लॅबची सगळी सुरक्षा व्यवस्था ऑन केलेली आहे. ओके, मग यांचं काय करायचं? यांना एका खोलीत नेऊन बंद करून टाका. खोलीत नेऊन नक्की कशात बंद करायचंय? बॉक्स मध्ये की कपाटात? नक्की काय ते सांगा. इडियट, बिगेरिया सरांना का त्रास देतोयस रे? आम्ही सगळे बॉक्स मध्ये बसू तरी का? कपाटातच बंद केलं पाहिजे ना. खोलीतच बंद करायचं आहे. उद्या सकाळी यांच्यावर रिसर्च सुरू करूया. रिसर्च पासून वाचायचं असेल तर इथून पळण्याची युक्ती शोधायलाच पाहिजे आपल्याला. माझ्या बाळा 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 हे काय झालं बाळा? तुम्ही पिगेरियाकडून काय अपेक्षा ठेवणार? तुम्ही असं का केलं डॅड? तुम्ही धोका का दिलात? हे बघ बाळा, जगात लोकांना धोका होतच असतो. पुठ्ठ्याचा बनवला तर खोका होतच असतो. याचा माझ्या प्रश्नाशी काय संबंध डॅड? प्रत्येक गोष्टीत संबंध नको पाहत जाऊ बाळा. शब्दांची रचना बघ, कसं यमक जुळवलंय ते बघ. धोका होत असतो आणि खोका होतच असतो. त्या सर्व एलियन सोबतही धोका झालाय. ते माझे मित्र आहेत डॅड. मित्र. दोस्त नाही बेटा, ते एलियन्स आहेत. एलियन्स. दादा पण पृथ्वीवर आहे. विचार करा, त्याच्यासोबतच असं घडलं असतं तर? विचार करा डॅड, विचार करा. जर दादाचा मेंदू काढून पृथ्वीवर रिसर्च करायला लागले तर? पृथ्वीवर यांचाही परिवार असेल. जसं आपण दादाची वाट बघतोय तसंच तिथे कुणीतरी यांची वाट पाहत असेल डॅड. वाट पाहत असेल. विचार करा. सॉरी बाळा, मी जरा चुकलोच. मला माफ कर तू. मी वचन देतो, मी तुझी मदत करेन. त्यांना सोडवण्यासाठी. रिअली डॅड? रेस्क्यू टीम पाठवायला किती वेळ लागेल? बेटा, फक्त 20 तास. माझी मुलं माहित नाही तिथे कोणत्या अवस्थेत असतील. खात असतील परग्रहावरचा आंबा, चिंच आणि बोर. पण काका लवकर करा, लहान आहेत पोरं. अरे यार, तुम्ही माझ्या मुलांना जरा लवकर वाचवायचं बघा. समजा जर तिथे काही अडचण आली तर त्यांना मदत करायलाही कुणी नसेल. मी करीन त्यांची मदत. बिगमॅन, बिगमॅन, बिगमॅन. घाबरल्यामुळे चूक होणं तसं स्वाभाविक आहे. त्यांना सोडवायला मी तुझी मदत करेन बाळा. मग लवकर करा. सकाळ होईल डॅड. आपल्याला रिसर्च सुरू व्हायच्या आत पोहोचलंच पाहिजे. रॉक ऑन डॅड. हो बाळा, रॉक ऑन बाळा, रॉक ऑन.